निलेश खांडेकर सर यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो डॉक्टर वैशाली धनविजे यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत करावं. मित्रांनो, आपण कविता सादर केल्या, परंतु एक हुरहुर मनाला लागली होती भावना ऐकण्याची. आपण कविता म्हटल्या, परंतु एक हुरहुर मनाला होती भावना या ठिकाणी सत्कार करताना पाहण्याची, आणि ती हुरहुर कुठेतरी या ठिकाणी संपलेली आहे. आपण आता भावना या ठिकाणी ऐकणार आहोत. तसे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण भावना ऐकतो तेव्हा पुढच्या वेळेस पुन्हा असं केव्हा ऐकायला मिळेल अशी उत्सुकता राहूनच जाते, आणि ती उत्सुकता या ठिकाणी कुठेतरी आता आपण आपली संपते आहे. मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर गिरीश गांधी या भावना त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांना त्यांनी या ठिकाणी यावं आणि व्यक्त व्हावं. परमपूज्य भगवान बुद्ध आणि परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आपल्यासमोर उभा आहे. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर नीलकंठ कुलसंगे, मंजुषा सावरकर, निलेश खांडेकर, बाळ कुलकर्णी, प्रकाश दुलेवाले, वैशाली धनविजय आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं, हृदयापासून ज्यांनी आयोजन केलं ते हृदय चक्रधर, उपस्थित सर्व बंधू आई भगिनी. खरं म्हणजे आज जो मी इथे आलो, खरं येण्यासारखी परिस्थिती नव्हती. आम्ही कुठे बाहेरगावी गेलो होतो आम्ही तिघेही, आणि केवळ इतक्या हृदयाने म्हणजे अतिशय प्रेमाने ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि जे उपस्थित राहणार होते त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून मी आज आपल्याकडे आलेलो आहे. हृदय चक्रधर या शहरामध्ये विशेष करून या सर्व दलित चळवळीमध्ये पुरोगामी विचारांच्या व्यासपीठामध्ये सतत एक ज्याला आपण म्हणू की चैतन्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे. उल्हास मनोहर आहे, इतर सर्व कविवर्ग जे कोणी इथे ज्यांनी सहभाग घेतला असेल ते सर्व. आणि हृदय चक्रधर लहान जरी दिसत असले तरी मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी असं जे म्हणतात ते त्यांना तंतोतंत लागू होणारं विधान आहे. तसंही जगामध्ये ज्यांनी जितकी काही मोठी माणसं झाली त्यात अशीच माणसांनी जास्त क्रांती केली आहे. नेपोलियनपासून तर लालबहादूर शास्त्री असतील, आपले बाळासाहेब तिरपुडे असतील, सरोज खापर्डे असतील, आपल्या माहितीतले लोक, आणि आता हृदय चक्रधर आहे. तरी लहान दिसायला माणसं किती मोठं काम करत असतात ते आपल्या सर्वांना त्यांच्या कार्याची माहिती आहे. खूप खटपट करतात, इकडे तिकडे सर्व हिंडतात. आजचं वातावरण एकंदरीत असं आहे की कोणीही कोणाच्या प्रती फारशी आस्था बाळगून नसतात. पण हा माणूस कोणी असो नसो, कोणी निंदा कोणी वंदा असं म्हणतात ना, त्याची पर्वा न करता हा माणूस सातत्याने करत असतो. आणि म्हणून माझ्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा माणूस आहे. अतिशय जे कोणी माणसं केवळ बडबड करत असतात, काहीच करत नाही स्वतः, ज्ञानम भारा क्रिया विना असं एक संस्कृतमध्ये श्लोक आहे. खूप ज्ञानी आहेत पण क्रिया जर काहीच नसेल तर त्याचा उपयोग काय समाजाला. आणि मार्क्सने सुद्धा अशा वर्गाला बुर्जुआ क्लास म्हटलेला आहे की जे कोणत्याही क्रांतीमध्ये सहभागी होत नाही, कोणत्याही चळवळीमध्ये त्यांचा सहभाग नसतो. अशी जी माणसं असतात त्याच्यापेक्षा हा आमचा हृदय चक्रधर कितीतरी मोठा माणूस आहे. कोणत्याही शब्दामध्ये त्याला बांधता येत नाही. तो सर्वांना शब्दामध्ये बांधतो कारण तो कवी आहे, कारण तो शायर आहे. आणि शायर आणि असो किंवा कवी असो, त्यांच्या शब्दांची खोली इतकी ही असते की त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. म्हणून अतिशय प्रेमाने त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल मी त्यांच्याप्रती आणि सर्व आयोजकांच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाला किती लोक आहेत, कोण आहेत त्याचं मला कधी महत्त्व वाटलं नाही.
कोण्या माणसाने तो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यासाठी मी कुठेही जायला तयार असतो. आमची मंजुषा इतक्या दूर तिच्या घरीच तिने आपला एक कट्टा तयार केला आणि तिथे वेगवेगळ्या लोकांना ती बोलवत असते. विचारवंत असतात, कवी असतात, लेखक असतात, असे जे कोणी असतील, हृदयचक्रधर आहेत, आणखी कोणी तुमच्यापैकी जे कोणी बसलेले असतील आणि जे धडपड करत असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, धडपड करणारी माणसं मला मनापासून आवडत असतात. आणि कारण काय की समाजामध्ये ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. काही न करता बोलण्यापेक्षा फेल्युअर इज नॉट क्राईम, लो ॲम्बिशन इज क्राईम असं म्हणतात. त्याच्यामुळे किती लोक आलेत, काय आलेत, त्याचा काही महत्त्वाचा भाग नाही. काही पोलिटिशियनची मीटिंग नाही, इथे काही आपण स्पर्धा आयोजित करत नाही की त्याच्या मीटिंगला 10,000 लोक होते, याच्या मीटिंगला 1000च लोक होते. ती स्पर्धा या क्षेत्रामध्ये कधीच कामाची नसते. आणि नाहीतरी जगामधल्या जितक्या क्रांती झाल्या, मुठभर लोकांनी सर्व क्रांती केल्याचा इतिहास आहे. 4 लोक बसतात, विचार पेरतात आणि मग ही सर्व चळवळ उभी होते. बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते, गांधी एकटाच निघाला होता मीठ सत्याग्रह करायला. बाबासाहेबांनी एकट्यानेच विचार दिला, लाखो लोक त्यांच्यासोबत आले बाबासाहेबांच्या सोबत. आणि भगतसिंगांचं घेऊन घ्या, ती HRA संघटना होती, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, किती लोक त्यांच्या याच्यामध्ये होते. शिवाजींचे माळवे किती होते. अशा काही मुठभर लोकांनीच कोणता तरी विचार करण्याचं काम केलं. दलित पॅंथर सुरुवातीला काय किती लोक होते, एक 5-7 लोक एका ठिकाणी आलेत मित्र, आणि एक मोठी चळवळ जगामध्ये त्याची दखल घेण्यात आली. अशी दलित पॅंथरची चळवळ राजा ढाले आणि नामदेव ढसा वगैरेंनी उभी केली. त्याच्यामुळे या सर्व प्रयत्नांमधून जे काही त्याच्यामधून प्रचिती येणार आहे, फलित त्याचं येणार आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. 4 लोकांच्या मनामध्ये जरी हा पुरोगामित्वाचा विचार नोंदवला गेला तर मला असं वाटते की फार सत्कारणी लागणारं काम असतं. अलीकडच्या काळामध्ये विचार पेरणं हे फार कठीण काम झालं आहे. कारण जे विचार नाही द्यायला पाहिजे ते देणारे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीपासून पुष्कळ तयार झालेले आहे. म्हणून वास्तवाचा विचार 10 लोकांनी जर केला तर तो 100पर्यंत जाईल, 100चा विचार हजारांपर्यंत जाईल. ती आज काळाची गरज आहे. आणि म्हणून येणार मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व लोकांनी त्याचं दर्शन घेतलं आहे. ती प्रचिती आपणच घडवून आणली. तशाच पद्धतीने संपलेलं नाही. हे जे युद्ध सुरू झालं होतं ते संपलेलं नाही. विधानसभेच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा युद्ध लढावं लागणार आहे. पुढाऱ्यांना ठरवू दे आपसामध्ये जे काही करायचं असेल. त्यांचे निहित स्वार्थ फार वेगवेगळे असतात. कोणत्याही नेत्याबद्दल मी बोलत नाही, कोणत्याही पक्षाबद्दल मी बोलत नाही, पण आपण सर्वसामान्य माणसांनी विचार केला पाहिजे की काय समाजासाठी हिताचं आहे. त्या दृष्टिकोनातून अजून सजग राहण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आपण कवी आहात, विचारवंत आहात, लेखक आहात. आपले विचार, आपले शब्द हे लाख मोलाचे असतात. त्या पद्धतीनं म्हणजे रात्र वैर्याची आहे असं समजून आपल्याला या सर्व घटनांकडे पाहावं लागेल. त्या दृष्टिकोनातून आपण पाहावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, एका गीतात म्हणतात की जीवन चलने गाणं, चालत राहिल्याने जे आपल्याला हवं आहे ते प्राप्त करता येतं, म्हणजेच परिवर्तन घडवून आणता येतं. आणि परिवर्तन घडवण्यासाठी कुणीतरी एकट्याने पुढाकार घेतला पाहिजे, चालत राहिलं पाहिजे आणि मग मागून कारवा येतो. ते खरं आहे, आपण पाहिलं आहे. इतिहासातही त्याची ग्वाही आपल्याला मिळते आहे. आदरणीय भाऊंनी सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर मित्रांनो आपण ऐकूया आदरणीय डॉक्टर मंजुषा सावरकर मॅडम यांना. त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपलं मनोगत आणि त्याचप्रमाणे आपली कविता या ठिकाणी सादर करा अशी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर अध्यक्ष मनोगत होईल निलकांत कुलसंगे सरांचा. मी विनंती करतो आणि तत्पूर्वी त्यांचं स्वागत करूया. मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय हृदयचक्रधर सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आदरणीय डॉक्टर मंजुषा सावरकर मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करावा, स्वागत करावं.
कवितेसाठी आणि मनोगतासाठी आदरणीय डॉक्टर मनीषा सावकर मॅडम. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि करुणा सागर बहुउद्देशीय संस्था यांनी आयोजित केलेला हा अत्यंत भावनिक असा कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांनी या काव्योत्सवामध्ये भाऊंना पाहायचं असं एक स्वप्न पाहून इथे आलो आणि भाऊ त्या खुर्चीवरती आपल्याला दिसले नाही. मन थोडंसं खिन्न झालं, पण बघा त्यांच्या येण्याने या सभागृहात किती चैतन्य पसरलं. भाऊ आहेतच असे. भाऊंच्या बाबतीत आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं बोलताना मला सांगावंसं वाटतं, गांधी विचारांचा पाईक, सांस्कृतिक दूत, लोकसंग्राहक, सार्वजनिक जीवनातला कबीर, कर्तृत्वाचा ललामभूत आदर्श, समाजसेवाव्रती, पर्यावरण चिंतक, भविष्यवेधी मानवतावादी, नवोदितांचा पाठीराखा, स्वच्छ चारित्र्याचा धनी, विदर्भातील पांढऱ्या सोन्याचा माणूस, महाराष्ट्राचे संवादपीठ, अजातशत्रू, लोकमानसातील लोकनेता. इतकी सारी विशेषणं लावली तरी एक विशेषण फार महत्त्वाचं होतं, ते म्हणजे शब्द जपणारा सांस्कृतिक नेता. त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आलेली आहे. कारण जेवढ्या प्रेमाने छोटी मूर्ती पण कीर्ती खरंच महान आहे आपल्या हृदय चक्रधर सरांची. त्यांनी जी कविता सादर केली आईची, त्या एका कवितेनेच माझी आणि त्यांची 20 वर्षापूर्वी भेट झाली होती. तेव्हापासून या माणसाने आजवर प्रेमाचे आणि स्नेहाचे संबंध राखून ठेवलेले आहेत. आणि म्हणून अशी माणसं जपणारी माणसं, त्यांना जपणारा माणूस म्हणजे आमचे गिरीश भाऊ आहेत. खऱ्या अर्थानं गुणग्राहक, पारखी असं ज्याला म्हणता येईल असे ते आहेत. त्यांनी जो उल्लेख केला की कुसुमांगणाच्या कुसुमाई प्रकाशनाच्या कार्यक्रमात महाकवी सुधाकर गायधनी यांचं देवदूत द एंजल या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि केवळ आणि केवळ माणसं जपण्यासाठी भाऊ त्या कुसुमांगणमध्ये आलेले होते. सांगायचं तात्पर्य हेच आहे की भाऊंचं येणं हेच त्यांचं वैशिष्ट्य असतं. खरं जर पाहिलं तर या सगळ्या म्हणजे महाकवींचा उल्लेख झाला, महाकवी सुधाकर गायधनी यांचा उल्लेख मी स्वतःहून यासाठी केला की त्या कार्यक्रमामध्ये जिथे त्यांच्या महावाक्य समग्र देवदूतचं 4 महाखंडातल्या समीक्षकांनी नोबेलसाठी त्यांच्या नावाचं उद्घोषणा केलेली होती, त्याचा सगळा अभ्यास करून पाठपुरावा केलेला होता, तेव्हा विदर्भातला हा सांस्कृतिक नेता कुसुमांगणासारख्या अंगणामध्ये महाकवींना नोबेल मिळवण्याची सदिच्छा व्यक्त करतात. हा त्यांच्या एका कलाकाराच्या मागे उभा राहण्याचा जो स्वभाव आहे, माणसं जोडण्याचं जे काम आहे ते भाऊ करतात. म्हणून आजच्या दिवशी म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी त्यांच्या समोरच्या अतिशय उत्तम असं कार्य त्यांच्या हातून विधायक काम होण्यासाठी आणखी ऊर्जा मिळावी यासाठी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिष्ट चिंतन करते. असं म्हणतात की जसं आपण इथे सगळेजण कवी म्हणून आपल्या कविता सादर केल्या, आपण व्यक्त झालो, अभिव्यक्त झालो. जसा एखादा कलावंत अभिव्यक्त होतो आणि तो कलावंत म्हणून सिद्ध होतो, तसाच रसिक सुद्धा अव्यक्त असा कलावंतच असतो. त्याचं प्रत्यय म्हणजे मी त्यांना म्हणेन की ते सुद्धा एक ज्येष्ठ कवीच आहेत. कारण की जे रसिकत्व आहे ते रसिकत्व त्यांच्या अंगी मुरलेलं आहे, म्हणूनच ते कलावंताचा तेवढा सन्मान करतात. आणि ती पारख ते सगळं त्यांच्यामध्ये असल्यामुळे
मला त्यांच्याबद्दलचा नितांत आदर आहे. भाऊ आमच्या पाठीशी असेच, म्हणजे आत्ता एक कविता पण सादर झाली इथे की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की सावली जी सदैव आपल्यासोबत असते, त्या सावलीचं मोठेपण हेच असतं की ती सतत आपल्यासोबत असते. सावली नावाच्या त्यांच्या गौरवग्रंथामध्ये सुद्धा अनेक महाभागांनी त्यांच्याबद्दलच्या सद्भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांच्या गुणांचं कौतुक केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की हा आमच्या विदर्भाचा सांस्कृतिक नेता आमच्या पाठीशी असाच उभा राहो. त्यांचं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशा योजना शासन कितीही काढत असेल तरी खऱ्या अर्थाने कलावंताच्या मागे उभा राहणारा जो भाऊ असतो, पाठीवर पडणारी कौतुकाची जी थाप असते ती फार महत्त्वाची असते. सतत नवोदितांच्या पाठीशी उभं राहून माणूस जोडण्याचं काम ज्या माणसाने केलेलं आहे त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं मी आजच्या कार्यक्रम प्रसंगी इथे व्यक्त करते आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते की या कार्यक्रमात अत्यंत प्रेमाने जिव्हाळ्याने तुम्ही सगळ्यांनी कविता सादर केलेल्या आहेत. त्या कवितांमध्ये अनेक अशा कविता होत्या, त्यातली एक कविता भाऊंवर पण होती. मी होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा, ही पण कविता अतिशय सुंदर होती. आपल्या सगळ्यांच्या पर्यावरणावर प्रेम करणारा माणूस इथे उपस्थित असताना जर तुमची ती कविता सादर झाली असती तर आणखी त्यात बहार आला असता. पण तरीही विदर्भ गौरव प्रतिष्ठान, वनराईची विश्वस्त आणि मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष सोबतच माणूस जोडणारा माणूस म्हणून भाऊ आपल्या मनामध्ये कायम आहेत. त्यांचं माणूस जोडण्याचं काम सतत सुरू राहणार आहे. आपण सगळेजण त्यांच्या सोबत आहोत. ही सावली कायम आपल्या पाठीशी राहो आणि सगळ्यांना असाच आल्हाद मिळत राहो अशा शुभेच्छा इथे व्यक्त करते. आणि हे जे करुणासागर बहुउद्देशीय संस्था आहे याचा विस्तारसुद्धा असाच विस्तारत राहो, त्याचा महावृक्ष हो अशी शुभेच्छा इथे व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, या ठिकाणी जी कवी मंडळी बसली आहेत त्यांना बोलावून कविता सादर करायला सांगण्याचं काम ज्या कवयित्री आमच्या डॉक्टर वैशाली धनंजय मॅडम यांनी केलं, परंतु त्यांची कविता आपण ऐकली नाही. मी विनंती करतो त्यांना त्यांच्या कवितेसाठी. तत्पूर्वी विनंती करतो आदरणीय हृदय चक्रधर सरांनी, त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ज्यांनी स्थान ग्रहण केलेलं आहे. मित्रांनो, आपले नियोजित अध्यक्ष आले नाही, पण तरीही कुठलेही आडावेडा न घेता आदरणीय डॉक्टर नीलकांत कुलसंगे सरांनी विनंती करता बरोबर त्यांनी ते स्थान ग्रहण केलं. परंतु त्यावेळेस सत्कारासाठी म्हटलं त्यांनी की नंतर आपण तो कार्यक्रम घेऊया. मी विनंती करतो आदरणीय हृदय चक्रधर सरांना, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नीलकांत कुलसंगे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि कवितेसाठी मी विनंती करतो आहे डॉक्टर वैशाली धनंजय यांना, त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपली कविता सादर करावी. धन्यवाद सर. डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांच्या 75 निमित्त जो सावली नावाचा ग्रंथ निघाला होता तो वाचत असताना गिरीश भाऊंचं व्यक्तिमत्व मला अगदी जवळून कळलं आणि असं वाटलं की सर जेवढे बाहेर दिसतात त्याच्यामध्येही त्यांची जी संघर्षाची वाट आहे किती मोठी आहे आणि या संघर्षातून वाट काढत काढत त्यांनी इतका मोठा पल्ला गाठलेला आहे. आणि ते कुठेही असो त्यांची आठवण नेहमी लोक म्हणजे त्यांना हृदयात वसवतात. इतकं सुंदर व्यक्तिमत्व गिरीश भाऊंचं आहे आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल 4 ओळी अशा म्हणाव्याशा वाटतात. तुम्ही चारित्र्याचे धनी, तुम्ही चारित्र्याचे धनी, तुमची मधुर मधाडवाणी, सर्वांचे लाडके भाऊ, करती विवेकाची पेरणी, करती विवेकाची पेरणी. आणि अशी 77 वर्ष झाले सर विवेकाची पेरणी करत आहेत आणि लोकांना आपलंसं करणं, जवळ करणं, मदत करणं हा सरांचा एक गुण मी अगदी जवळून बघितलेला आहे. आणि म्हणून सरांसाठी मी कविता लिहिली. ते या कवितेचं नावच आहे गिरीश भाऊ. शांत संयमी शिस्तबद्ध, शांत संयमी शिस्तबद्ध गिरीश भाऊंचं तत्वाशी नातं.
शांत संयमी शिस्तबद्ध गिरीश भाऊंचं तत्वांशी नातं राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक कार्यामध्ये शून्यातून उजेडाची तेवलेली वात, शून्यातून उजेडाची तेवलेली वात. धार्मिक विवेकी जीवापाड मैत्री जपणारे, धार्मिक विवेकी जीवापाड मैत्री जपणारे, तू लढ बाकी मी सांभाळतो म्हणणारे. गिरीश भाऊंचे गिरीशत्वच सर्वांना मनापासून भावतं. शून्यातून उजेडाची तेवलेली वात, शून्यातून उजेडाची तेवलेली वात. संघर्ष आणि भाऊंचे फार जुने नाते, संघर्ष आणि भाऊंचे फार जुने नाते. संघर्षातून वाट शोधत झाले अन्नदाते. स्पर्शात त्यांच्या जादू अशी की, स्पर्शात त्यांच्या जादू अशी की सामान्य माणसाचंही सोनं होऊन जातं, सामान्य माणसाचंही सोनं होऊन जातं. शिस्तप्रज्ञ कार्यमग्न जराशे अबोल भाऊ, शिस्तप्रज्ञ कार्यमग्न जराशे अबोल भाऊ. थोडे गंभीर थोडे मिश्कील अदृश्य शक्ती भाऊ. चुंबकीय व्यक्तिमत्व रमतात वनराईत, चुंबकीय व्यक्तिमत्व रमतात वनराईत. विश्वस्त भाऊ आमचे उत्तुंग प्रेरणास्रोत, विश्वस्त भाऊ आमचे उत्तुंग प्रेरणास्रोत. आणि शेवटचं, विदर्भाचे सांस्कृतिक दूत पितृतुल्य नेता, विदर्भाचे सांस्कृतिक दूत पितृतुल्य नेता. त्यांच्या कार्याची किती वर्णावी गाथा. मारवाडी फाउंडेशनची रुजविली ज्योत, मारवाडी फाउंडेशनची रुजविली ज्योत. अशीच राहू द्या भाऊ तुमची ही साथ, अशीच राहू द्या भाऊ तुमची ही साथ. धन्यवाद. आणि पुन्हा तोडजोडी भाऊसाठी. तू सावली सावली माय माऊली तू. फक्त जिने जन्म दिला तीच आई नसते, तर जी आपलं आईप्रमाणे संगोपन करते ती सुद्धा आई असते. नाहीतर 700 वर्षापूर्वी जन्मलेल्या ज्ञानेश्वरांना लोकांनी जगद्गुरू माऊली म्हटलं नसतं. त्याचप्रमाणे आमचे गिरीश भाऊ सुद्धा अनेक लोकांची माऊली म्हणून काम करत आहेत. तू सावली सावली माय माऊली तू. विचारांचा धनी वाट दाविली तू, विचारांचा धनी वाट दाविली तू. तुझे कार्य असे पंचक्रोशी मध्ये. जन्मला हिरा तू थडी पवनी मध्ये. जन्मला हिरा तू थडी पवनी मध्ये. समाजाची घडी नीट मांडली तू. सावली सावली माय माऊली तू. तुझ्या खांद्यावरी कर्तव्याची धुरा. वाहतो हा सदा माणुसकीचा झरा. वाहतो हा सदा माणुसकीचा झरा. संघर्षातही तू वाट शोधली तू. संघर्षातही तू वाट शोधली तू. सावली सावली माय माऊली तू. तुझी कीर्ती अशी दाही दिशामध्ये. बाप माणूस तू वसतो हृदयामध्ये. बाप माणूस तू वसतो हृदयामध्ये. सुगंधाची कुपी सत्वशील वाली तू. विचारांचा धनी वाट दाविली तू. तू सावली सावली माय माऊली तू. विचारांचा धनी वाट दाविली तू. विचारांचा धनी वाट दाविली तू. धन्यवाद. आणि यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कुलसंगे सर यांच्या स्वागतासाठी यांना मी इथे 2 शब्द व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. डॉक्टर कुलसंगे सर.